तर विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी स्थापनेवर गट क संवर्गातील जी पदे आहेत, तर सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक, तर ही एकत्रित मानधनावर व तात्पुरत्या स्वरूपात भरण्यासाठी इथं उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. याची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणि एकूण ज्या जागा आहेत, तर ते इथं 327 आहेत. तर मराठी माध्यमांसाठी इथं 245 जागा आहेत. त्यानंतर हिंदी माध्यमांसाठी इथं 16 जागा आहेत आणि उर्दू माध्यमांसाठी इथं 66 जागा आहेत. यामध्ये जी पदे आहेत, तर ते आहेत सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक. तर इथं बघू शकता, एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 केवळ या कालावधीसाठी मराठी, हिंदी, उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये पात्र उपशिक्षक व पदवीधर यांची एकत्रित मानधन तत्वावर 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात इथं नियुक्ती करण्यात येत आहे. आणि त्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे भरतीसाठी. आणि त्यासाठी जे उमेदवारांनी अर्ज आहेत, तर ते 1/4/2024 ते 16/4/2024 पर्यंत इथं अर्ज करायचे आहेत, 10 ते 5 या वेळेमध्ये समक्ष. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर मराठी माध्यमांसाठी इथं 245 जागा आहेत आणि जे पद आहे, तर ते आहे सहाय्यक उपशिक्षक. तर याच्या इथं 152 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला HSC व DED लागेल. त्यानंतरचे पद आहे पदवीधर शिक्षक. तर याच्या इथं 93 जागा आहेत. यासाठी तुम्हाला HSC, DED, BSc BEd विज्ञान विषय किंवा HSC DED किंवा BEd भाषा विषय असं तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर आरक्षण निहाय पदांचा इथं तपशील दिलेला आहे. त्यानंतर उर्दू माध्यमांसाठी इथं 66 जागा आहेत आणि जे पद आहे, तर ते आहे सहाय्यक उपशिक्षक. तर याच्या इथं 33 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला HSC व DED लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पदवीधर शिक्षक. तर याच्या इथं 33 जागा आहेत. यासाठी तुम्हाला HSC DED, BSc BEd विज्ञान विषयासह किंवा HSC DED BEd भाषा समाजशास्त्र विषयासह तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर आरक्षण निहाय पदांचा इथं तपशील दिलेला आहे. त्यानंतर हिंदी माध्यमांसाठी इथं 16 जागा आहेत. तर सहाय्यक उपशिक्षकसाठी इथं 11 जागा आहेत. यासाठी तुम्हाला HSC DED लागणार आहे. त्यानंतर पदवीधर शिक्षकसाठी इथं 5 जागा आहेत. यासाठी तुम्हाला HSC DED, BSc BEd विज्ञान विषयासह किंवा HSC DED BA BEd भाषा समाजशास्त्र विषयासह. त्यानंतर आरक्षण निहाय पदांचा इथं तपशील दिलेला आहे. तर हा रिक्त जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील पदे इथं एकत्रित मानधनावर व 11 महिन्याच्या कालावधीसाठी इथं आहेत. तसेच उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला व इतर शैक्षणिक कागदपत्रे, प्रमाणपत्रे यांच्या ज्या साक्षांकित प्रती आहेत, तर त्या अर्जासोबत जोडायच्या आहेत. आणि जो तुम्हाला अर्ज करायचा आहे, तर उमेदवारांनी सोबत दिलेल्या नमुन्यात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज माननीय अति आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे. 1/4/2024 ते 16/4/2024 पर्यंत 10 ते 5 या दरम्यान तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे समक्ष. त्यानंतर अर्ज करण्याचा जो पत्ता आहे, तर तो इथं दिलेला आहे. जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव. तर येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे समक्ष. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे आणि यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तुम्हाला इथं अर्ज पाठवायचा आहे 16/4/2024 पर्यंत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.